आमदार विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने खारघर दारूमुक्त संघर्ष समितीचं उपोषण मागे। पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर शहराची ओळख दारूमुक्त शहर होण्यासाठी संघर्ष समितीने सोमवारी खारघर येथील शिल्प चौकात लाक्षणिक उपोषण सुरू केलं होतं। आमदार विक्रांत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन विधान परिषदेत आक्रमक भूमिका मांडली होती। तसंच खारघरची दारूमुक्त शहरी सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्यासाठी मी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असं आश्वासन आमदार पाटील यांनी दिलं। त्यानंतर खारघर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतला आणि म्हणून दारू विक्री विरहित असलेलं हे शहर कुठेतरी परत एकदा याच्यावरती दारू विषयातला कलंक लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काही मंडळी करताना दिसतात। अधिवेशन काळामध्ये जेव्हा एके बाजूला आपला संघर्ष सुरू होता, हा विषय माझ्यापर्यंत आला। पहिल्यांदा आमदार म्हणून त्या ठिकाणी विधान भवनामध्ये भूमिका भावना मांडण्याचा प्रयत्न करणारा मी नवीन आमदार होतो। पनवेलचे अनेक ज्वलंत प्रश्न, मग ते पाणी प्रश्न असतील किंवा नैनाचा ज्वलंत विषय असेल, पनवेल बस डेपोचा रखडलेला विषय असेल, असे सगळे विषय मांडण्याची त्या ठिकाणी माझी तयारी होती। पण ज्या वेळेला खारघरचा नो लिकर विषयाचा प्रश्न माझ्यापर्यंत आला, आपण करत असलेला संघर्ष हा मोठ्या कालावधीपासून मी बघतोय आणि त्या कालावधीमध्ये जेव्हा हा विषय पुन्हा एकदा आपण उचलला, मी तो विषय विधान परिषदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्यामध्ये जेव्हा आपण तो विषय मांडतो, त्यामध्ये तो विषय पटलावरती यावा यासाठी जे जे काही करावं लागलं ते सगळं आपण त्या ठिकाणी केलं। त्यानंतर सुद्धा या विषयाचा पाठपुरावा, ज्याचा उल्लेख आत्ताच्या वक्त्यांनी केला, त्या ठिकाणी याचा पाठपुरावा व्हायला पाहिजे। त्या विषयाचा पाठपुरावा सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। या विषयाला पुढे कसं घेऊन जाता येईल, आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यामध्ये चांगलं काम करण्याची माझी भूमिका आहे।